ठाकरेंच्या आंदोलनस्थळावरील बॅनर हे आता पालिकेने हटवलेले आहेत। मोठी बातमी, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची पालिका कर्मचाऱ्यांसोबत यावरून बाचाबाची सुद्धा झालेली आहे। ठाकरेंच्या आंदोलनस्थळावरचे जे बॅनर होते ते आता पालिकेकडून हटवण्यात आलेले आहेत। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची पालिका कर्मचाऱ्यांसोबत या प्रकरणावरून बाचाबाची सुद्धा झालेली आहे। आज ठाकरेंचं नागपूरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन आहे आणि त्यासाठी जे बॅनर या ठिकाणी लागलेले होते ते बॅनर या ठिकाणी पालिकेने काढलेले आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून घेऊयात। दिनेश, आपण पाहतो या ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली होती आणि अगदी 4 वाजता तर हे आंदोलन सुद्धा सुरू होणार आहे, मात्र त्याआधीच हा गोंधळ निर्माण झाला असल्याचं आपण बघतोय। काय अपडेट या संदर्भात? हो, या क्षणाची नागपुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे। उद्धव ठाकरे यांचं नागपुरात आगमन झालेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात रामरक्षा पठणाचं आंदोलन केलं जातं आहे आणि त्याआधीच स्थानिक महापालिकेने इथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी जे नागपूरमध्ये होर्डिंग्स लावलेले आहेत ते हटवण्यास सुरुवात केलेली आहे आणि महापालिकेचा हा ट्रक शिवसैनिकांनी रोखून धरलेला आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आलेले आहेत, मुख्यत्वे मुंबईहूनही काही शिवसैनिक आलेले आहेत आणि या शिवसैनिकांचा स्थानिक महापालिका कर्मचाऱ्यांशी वाद झालेला आहे आणि जे पोस्टर्स हटवलेले आहेत ते पुन्हा लावण्यात यावेत अशी ही शिवसैनिकांची मागणी आहे। या क्षणाची TV9 वर आपण सगळ्यात मोठी बातमी बघतो आहोत, ती नागपुरातून येते आहे। जे होर्डिंग्स हटवण्यात आलेले आहेत ते पुन्हा शिवसैनिक लावण्याची मागणी करतायत। शिवसैनिक आक्रमक आहेत, मुंबईचे शिवसैनिक आहेत, त्यात मुख्यत्वे अखिल चित्रे आपल्या बरोबर आहेत, ज्यांनी महापालिकेकडून ही सुरू असलेल्या कारवाईला विरोध केलेला आहे। आपण थेट अखिल चित्रे यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल की नेमकं काय तुम्हाला इथे आढळलं आणि तुम्ही का या सगळ्या गोष्टीला विरोध करता? काय झालंय, सत्ताधाऱ्यांना इतका त्रास झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं की ते काही तास पूर्वी लागलेले बॅनर देखील त्यांना सहन होत नाहीये। नागपुरात रामरक्षा आंदोलन आज इकडे होणार आहे, तर काही तासात हे बॅनर काढायचे आदेश हे लगेच मी यांच्या अधिकाऱ्यांना जेव्हा पकडलं आणि त्यांनी मला नंबर दिला त्यांच्या आयुक्तांचं म्हणणं आहे की वर्ण आदेश आले बॅनर काढायचे। वर्ण म्हणजे कुठून? आवाळात ना। आणि जर बॅनर काढायचेच आहेत ना तर इतर पक्षाचे जे काय बॅनर लागले आहेत ना ते पण त्यांनी काढावे, कारण इकडे काय मोगलाई लागली नाही देशात। आपण बघू शकतो की सध्या शिवसैनिक हे नागपूरच्या एका चौकात आहेत। इथूनच रॅडिसन ब्ल्यू हॉटेल जवळ आहे आणि उद्धव ठाकरे यांचा रॅडिसन ब्ल्यू मध्ये मुक्काम आहे। शिवसैनिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, हटवलेले बॅनर पुन्हा त्या जागी लावले जात आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण नागपूरमधून देतो आहोत। नागपुरातली ही मोठी बातमी आहे। उद्धव ठाकरे यांचं आंदोलन आता काही मिनिटात किंवा काही तासात सुरू होणार आहे। 4 वाजताचं आंदोलन आहे आणि आता 2 वाजलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाचे पोस्टर्स जे हटवले जात आहेत त्याला विरोध केलेला आहे स्थानिक। तुमच्याकडून या संदर्भातली अपडेट घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व माहितीसाठी। ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलन स्थळावरील बॅनर हे आता पालिकेने काढले आणि त्या दरम्यानची TV9 ची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पण या दरम्यान बाचाबाची देखील झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर आज 4 वाजता नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा पठण आंदोलन होणार आहे, मात्र तत्पूर्वीच पालिकेने त्या ठिकाणी लागलेले बॅनर हटवले। आपण बघू शकतो ही सध्याची नागपुरातली थेट दृश्य आहेत। पोस्टर्स बॅनर्स वरून महापालिका आणि शिवसैनिक यांच्यामध्ये तणाव संघर्ष असा आपल्याला काही वेळापूर्वी बघायला मिळाला आणि जिथून महापालिका कर्मचाऱ्यांनी हे पोस्टर्स बॅनर्स हटवले होते त्या ठिकाणीच पुन्हा हे पोस्टर्स बॅनर्स लावले जावेत यासाठी हे शिवसैनिक या कर्मचाऱ्यांना घेऊन जात आहेत आणि जिथून हे पोस्टर्स हटवले तिकडे हे बॅनर्स पुन्हा लावले जात आहेत। ही सध्याची थेट दृश्य TV9 मराठीवर आपण बघू शकतो। होर्डिंग परत लावून घेतलं जातं आहे। शिवसैनिक हे महापालिका कर्मचाऱ्यांकडून हे होर्डिंग परत लावून घेत आहेत। अवघ्या 2 तासात पुढच्या शिवसेनेचं आंदोलन सुरू होणार आहे। त्याआधी नागपूरच्या एका चौकात हा घडलेला प्रसंग किंवा ही घडलेली घटना ज्यात शिवसैनिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या या कारवाईला तीव्र विरोध केलेला आहे। सध्या हे सगळे शिवसैनिक आक्रमक आहेत आणि बघा पुन्हा एकदा हे पोस्टर लावलं जात आहे। ज्या महापालिका कर्मचाऱ्यांनी हे पोस्टर काढलं
त्यांच्याकडूनच हे पोस्टर लावून घेतलं जात आहे. शिवसैनिक आक्रमक आहेत. ही सध्याची थेट दृश्य TV9 मराठीवर आपण बघतो आहोत. जे पोस्टर्स बॅनर्स हटवले होते ते पोस्टर्स बॅनर्स पुन्हा एकदा महापालिका कर्मचाऱ्यांकडून शिवसैनिक लावून घेत आहेत. ही नागपूरमधली थेट दृश्य आहेत ज्यात महापालिकेचे कर्मचारी जे पोस्टर्स बॅनर्स हटवत होते त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी विरोध केलेला आहे. बॅक टू स्टुडिओ ही सध्याची दृश्य आहेत. दिनेश दुखंडे, TV9 मराठी. तर आपण पाहतोय बॅनर हटवल्यानंतर पालिका अधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली. मात्र आता हे बॅनर पुन्हा त्याच महापालिका कर्मचाऱ्यांकडून लावून घेतले जात असतानाचे दृश्य देखील आपल्या प्रतिनिधींनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मी सांगतो म्हणून गाडा लावा ते लावा नंबर आयुक्त तुम्ही लावा पहिला हे लावून टाका हे पहिलं लावा. चला हे लावा तर मी बाकीचे काढायला लावतो तुम्हाला. माझं नाव लिहून घ्या मी सांगितलं म्हणून. चला सांगतो तेवढं करा. मग नंतर मी सांगितलं थोडं उत्तर लावा सांगितलं आधी टाइमपास करू नका. चला लावून टाका. दाखव का मी काढणार का सगळे मी दाखव का बाबा यांना अतिक्रमण दिसत नाही. रोडवरचे बाकी लोक दिसत नाही. वरती चढून दाखवलं ते बॅनर दाखव. हा भाग हा ठीक आहे. ए विशाल तू इथं दे प्रेम. आपण बघू शकतो की नागपूरमध्ये सध्या शिवसैनिक उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक आहेत जे महापालिकेने केलेल्या कारवाईला विरोध करता आहेत. उद्धव ठाकरे नागपुरात आलेले आहेत आणि 2 तासात त्यांचं आंदोलन सुरू होणार आहे. रामरक्षा पठण हे आंदोलन आहे आणि त्याआधी शिवसैनिकांनी ज्या महापालिकेच्या कारवाईला विरोध केलेला आहे. स्थानिक आयुक्तांचे आदेश होते की पोस्टर्स बॅनर्स हटवले जावेत आणि शिवसैनिकांनी हा ट्रक रोखून धरलेला आहे. ज्यात पोस्टर्स बॅनर्स जे हटवले होते ते पुन्हा त्या जागी लावले जात आहेत. ही सध्याची थेट दृश्य आपण नागपूरमधून बघू शकतो की अवघे काही तास शिल्लक उरले असताना जे पोस्टर्स बॅनर्स हटवले जात होते त्या महापालिकेच्या कारवाईला शिवसेना युबीटीच्या शिवसैनिकांनी तीव्र विरोध केलेला आहे. ही सध्याची थेट दृश्य आपण बघू शकतो की हे पोस्टर्स बॅनर्स जे हटवले होते ते पुन्हा एकदा लावले जात आहेत. शिवसैनिक नागपूरच्या रस्त्यावर आक्रमक झालेले आहेत. ही सध्याची थेट दृश्य आपण नागपूरमधून दाखवतो आहोत. ही सध्याची थेट दृश्य आपण नागपूरमधून दाखवतो आहोत की शिवसैनिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जी सध्या महापालिकेने इथे कारवाई केली होती त्याला विरोध केला जातो आहे. हे पोस्टर्स बॅनर्स जे महापालिकेने काही वेळापूर्वी हटवले होते ते पुन्हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लावून घेतले जात आहेत. जो ट्रक आहे ज्यामध्ये हे सगळे पोस्टर्स ठेवले होते ते पुन्हा मूळ जागी त्यांच्याकडून लावून घेतले जात आहेत. शिवसैनिक आक्रमक आहेत महापालिकेच्या कारवाई विरोधात. ही सध्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत. अगदी इथूनच या आंदोलनाच्या हाकेच्या अंतरावर उद्धव ठाकरे यांचा रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये मुक्काम आहे. शिवसैनिक संतापलेले आहेत की ही फक्त कारवाई आकसाने होते आहे. भाजपची होर्डिंग्स असतील किंवा अन्य पक्षांची होर्डिंग्स असतील किंवा महापालिकेची होर्डिंग्स असतील या सगळ्याला अखिल चित्रे हे पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत. अखिल काय सांगाल की तुम्हाला कधी हे सगळं आढळलं? काय आहे, जेव्हा मी इथनं जात होतो हॉटेलमधनं त्या व्हेन्यूकडे मंदिराकडे तेव्हा दिसलं की ज्या मंदिराकडे ज्या रस्त्याने जायचंय त्या रस्त्यातले सगळे बॅनर हे महानगरपालिकेतर्फे हे काढण्याचं हे कार्यक्रम इथे रितसरपणे सुरू होतं आणि इतर पक्षाचे बॅनर आणि इथल्या स्थानिक नेत्यांचे बॅनर लागलेत ते त्यांना दिसले नाहीत.
एका बाजूला स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवायचं आणि दुसऱ्या बाजूला रामाचे बॅनर अशा पद्धतीने वाईट पद्धतीने फाडून काढायचे. मला तर वाटतं इथल्या सत्ताधाऱ्यांनी खरं तर ह्याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की ते इतके घाबरलेले आहेत की राम रक्षा महाआरती जी होते सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे घेणार आहेत म्हणून त्यांचे बॅनर जर ते काढत असतील ना तर त्यांनी हे विसरू नये. बॅनर काढून काही होणार नाही. जनतेच्या मनातनं जो खरोखर हिंदुत्वासाठी लढतोय त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचं नाव हे त्यांना कुठूनही काढता येणार नाही. तुम्ही होतात, तुम्ही ट्रक रोखून धरला होतात, हे पोस्टर्स पुन्हा लावायला लावलेत महापालिका कर्मचाऱ्यांना. तुम्ही सांगाल तुमचं काय म्हणणं आहे? आमचं हेच म्हणणं होतं की आम्ही जे चांगल्यापणाने ते आपले हे होर्डिंग्स लावले होते सगळं लावलं होतं. आमच्या कोणत्याही प्रकाराला कोणाला विरोध नव्हता. आमचे होर्डिंग्स का काढले याकरता आम्ही तो विरोध केलेला. तुम्ही सांगा. सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव आहेत. त्यांचं व्हॉट्सअप चॅट मी बघितलंय कर्मचाऱ्यांसोबतचं. त्यांनी त्याच्यात लिहिलंय, कर्मचाऱ्यांनी विचारलं झेंडे पण काढायचे का नाही, फक्त बॅनर काढा. आणि उद्धव साहेबांचे बॅनर हो चॅटचं तुमच्याकडे काही आहे का? हा तुम्हाला दाखवतो, तुम्हाला पाठवतो. आणि ही काय पद्धत नाही ना. म्हणजे एका पक्षाचे पक्षप्रमुख आलेत, आम्ही परवानगी घेतली, आम्हाला माहिती आहे सत्ताने हे लोक कशा प्रकारे वागतात. आम्ही परवानगीशिवाय काम करत नाही. उद्धव साहेबांना ते मान्य नाही, आदित्य साहेबांना ते मान्य नाही. आणि एखाद्याचे स्वागताचे बॅनर तुम्ही त्यांच्या तोंडावर काढता, तुम्हाला काहीतरी जनमानाची वाटली पाहिजे. प्रशासन शासन हे पूर्णपणे गुलाम झालेत तुम्ही लोक एकमेकांचे. तुमच्याकडे ते व्हॉट्सअप चॅट आहे ना व्हॉट्सअप. मला जरा दाखवू शकाल की जे आदेश आहेत तुम्ही म्हणताय की कोण सहाय्यक आयुक्त किंवा महापालिकेचे अधिकारी आहेत? आम्ही महानगरपालिकेचे जे आहेत कर्मचारी त्यांच्या मोबाईल मधून आता चॅट घेतली, तुम्हाला दाखवतो आम्ही. दाखवा तुम्ही. हे बघू शकता तुम्ही. हे चॅट आहे. हे बघा, हे कर्मचाऱ्यांना हे कोणाला कोणी पाठवलेले आहेत? हे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सहाय्यक आयुक्त धनंजय जाधव यांनी पाठवलेलं आहे. हे पहा सर, निकालने हे क्या झेंडे म्हणजे झेंडे राहू द्या, म्हणजे बॅनरच काढा. आणि पहा सर्व याच्यात फक्त उद्धव साहेबांचे बॅनर्स आहेत, रामरक्षेचे बॅनर्स आहेत. म्हणजे तुम्ही काय पद्धतीने वागतायत हे बघू शकतात आपण. चॅट पूर्ण आहेत. आपण बघू शकतो की हे पोस्टर्स बॅनर्स उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा पठण आंदोलनाचे पोस्टर्स बॅनर्स हटवण्याचा वाद आता इथे चिघळलेला आहे. नागपूरच्या रस्त्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हटकलेलं आहे आणि जे बॅनर्स त्यांनी इथून हटवले ते पुन्हा त्या जागी शिवसैनिकांनी या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून लावलेले आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांचं म्हणणं TV9 मराठीने जेव्हा जाणलं तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वरून आदेश आहेत, आम्हाला अधिकाऱ्यांचे आदेश आहेत, पण आम्हाला कुठचीही अशी एका पक्षावर कारवाई करण्यास सांगितलेली नाही, तर सगळे बॅनर्स हटवायला सांगितलेले आहेत. पण जे शिवसैनिक आहेत ते काही पुरावा दाखवत आहेत, मोबाईल फोनमधलं काही व्हॉट्सअपचं चॅट दाखवत आहेत, ज्यात स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बॅनर्स हटवण्यासंदर्भातल्या काही स्पेसिफिक सूचना असलेले हे व्हॉट्सअप चॅट आहेत जे शिवसैनिकांनी TV9 मराठीला दाखवलेले आहेत. त्यामुळे या दोन सरकारमधला हा फरक बोलका आहे. आणि त्यामुळे आंदोलनाला कुठली रोक नाही, आंदोलनाचं स्वातंत्र्य अबाधित आहे. आता विषय आहे की आंदोलन करते काय मागणी करतायत, काय मुद्दे मांडतायत, आणि दुसऱ्या बाजूला आंदोलन करणाऱ्यांची मानसिकता काय आणि त्यातलं मर्म काय. त्यामुळे पहिला भाग जो आहे की आंदोलनकर्त्यांची मागणी आणि मुद्दे काय याच्यावर आपण पहिलं भाष्य करूया. राम मंदिरात तिजोरीत झालेला अपहार या विषयावरनं आंदोलन असेल आणि त्यांच्याच भाषेत त्यासाठी हिंदू जागृतीचं अभियान यासाठी जर आंदोलन असेल तर या मुद्द्यांवर मी एवढंच म्हणेन की राम मंदिरातील तिजोरीतला अपहार या विषयावर क्रोध, शोक आणि राग हिंदू जनतेचाही आहे. सत्ताधारी मग उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारमधले किंवा अन्य कोणीही यांनीही व्यक्त केलाय. नंबर 1. नंबर 2, या अपहाराबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे, चौकशी सुरू आहे. नंबर 3, उत्तर प्रदेश सरकारने या अपहारात ज्यांचा ज्यांचा हात आहे किंवा असू शकतो
त्याच्या व्याप्तीच्या चौकशीसाठी SIT विशेष पथक नेमलं आहे. नंबर 4, या राम मंदिरातील तिजोरीतील अपहारामध्ये जे प्रथमदर्शनी आरोपी आहेत त्यांना अटक सुद्धा झाली आहे. नंबर 5, या न्यासाशी संबंधित काही व्यक्तींनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. नंबर 6, या राम मंदिर तिजोरीतल्या अपहाराच्या विषयातना हिंदू समाजाच्या किंवा भारतीय समाजाच्या भावना ज्या दुखवल्या आहेत त्याबद्दल शोक व्यक्त केला नाही तर कारवाई केलेली आहे. आणि नंबर 6, आताच परमेश्वराकडे माफी मागून त्याच्यावर शुद्धी अशा पद्धतीचं राम मंदिरामध्ये वैधानिक धार्मिक अभियान सुद्धा सुरू झालं आहे. सांगण्याचा मुद्दा, आंदोलन करण्याचे मुद्दे आणि मागणे या विषयावर उत्तर प्रदेश सरकारने कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. या सगळ्यावर कारवाई होते आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा आंदोलनकर्त्यांच्या मुद्द्यावर मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आता आंदोलकांची मानसिकता आणि मर्म याच्यावर बोलू. जर हिंदू जागृती आणि राम मंदिर मधला अपहार या मुद्द्यावरच आंदोलक आंदोलन करणार असतील तर त्या आंदोलकांची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. यामध्ये राजकारण आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. यामध्ये भूमिकांमध्ये बदल आहे की नाही समजून घेतला पाहिजे. यामध्ये राजकीय अभिनिवेश आहे की नाही समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की जे आज उबाटा सेना आंदोलन करते त्यांना हिंदू जागृती करण्या अगोदर राम, रामभक्ती, रामरक्षा आणि राम मंदिर यावर बोलण्या अगोदर समस्त हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. अयोध्येच्या राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या चरणांशी नाक घासावं लागेल. याचं कारण, ज्या शरयू नदीमध्ये कोठारी बंधूंचा खून केला, त्यांनी बलिदान दिलं, त्यातले पापी समाजवादी पार्टी बरोबर उद्धवजी तुम्ही आहात, तुम्ही राहिलात. त्यामुळे हिंदू जागृती आणि राम मंदिर आणि राम रक्षा यावर बोलण्याआधी तुम्हाला हिंदू समाजाची माफी मागावी लागेल. प्रभू रामचंद्राचं अस्तित्वच ज्यांनी अमान्य केलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही मांडीला मांडी लावून आहात. त्या काँग्रेसला सडेतोड प्रश्न विचारावा लागेल.